त्याला झिरो पोटेन्शियल म्हणून. याच्यावरती तुम्हाला आला तर 1 मार्काचा क्वेश्चन येईल. झिरो पोटेन्शियल कोणत्या पॉइंटला असतं वगैरे वगैरे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बघा आपण ऑलरेडी पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला घेतलेला आहे, पोटेन्शियलचा फॉर्म्युला जनरल आला तर आपला 1/4πε0 आणि हा चार्ज Q डिवायडेड बाय R होता, बरं का नाही. आता यामध्ये चार्ज तर असणार आहे, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार, तो झिरो काय राहणार नाही, बरं का नाही. आणि चार्जेस जर नसेल तर पोटेन्शियल तुमचं झिरो राहणार, ती एक कंडिशन. पण तसं काय शक्य राहणार नाही. याची व्हॅल्यू झिरो नसते, याची व्हॅल्यू असते 9 × 10⁹ असते. मग सपोज मी काय घेतलं तर माझ्या सिस्टीम मध्ये चार्ज घेतला, Q इतका चार्ज घेतला आणि या ठिकाणी मला काय करायचं, पोटेन्शियल फाइंड करायचं होतं. कोणत्या पॉईंटला तर ए पॉईंटला ऍक्च्युली फाइंड करायचं होतं, पण आपण डिस्टन्स घेतलं होतं एम पर्यंत, ते एक्स घेतलं होतं आणि ए पर्यंत जे डिस्टन्स घेतलं होतं काय घेतलं होतं तर आर घेतलं होतं. समजा हा जो टेस्ट चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे, तो कुठे आहे रे, तो आहे तुमचा इन्फिनिटीला, राईट ना. जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज कुठं असेल तर इन्फिनिटीला, म्हणजे त्या केसमध्ये हा जो आर असणार आहे, आर काय भेटेल तर आपल्याला इन्फिनिटी भेटेल. मग याचा जो फॉर्म्युला भेटेल 1/4πε0 Q डिवायडेड बाय इन्फिनिटी. ओके, आरच्या जागी मी काय टाकलं इन्फिनिटी. आणि कोणत्याही टर्मला, जगातल्या कोणत्याही टर्मला इन्फिनिटीने जर डिवाइड केलं तर आन्सर काय भेटतं तर झिरो भेटतं. ही कंडिशन आपण त्याच्यामध्येच घेऊन टाकलेली होती, म्हणजे तुम्हाला झिरो पोटेन्शियल परत एक्स्ट्रा सांगायची काही गरज नाहीये. ओके, मग ज्यावेळेस तुम्ही काय करता तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज केप्ट ऍट अ इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द गिव्हन चार्ज पासून इन्फानाइट डिस्टन्स वरती असेल तर त्या केसमध्ये जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे दॅट पोटेन्शियल इज झिरो पोटेन्शियल. ओके, झिरो पोटेन्शियल. अजून एक कंडिशन घेता येईल, ही एक कंडिशन झाली जर चार्ज तुमचा इन्फानाइट डिस्टन्स वरती असेल, टेस्ट चार्ज इज केप्ट ॲट इन्फानाइट डिस्टन्स देन पोटेन्शियल इज इक्वल टू झिरो. आता दुसरी कंडिशन, आपली जी अर्थ आहे, अर्थ मध्ये जर बघा तुम्ही काय करत असता तर तुमच्या घरात अर्थिंग करत असतात, बरं की नाही. अर्थिंग कशाला करत असतात, अर्थिंग आपण अर्थिंग म्हणतो, अर्थिंग म्हणत असतो त्याला, प्रोनाऊन्स अर्थिंग म्हणून, ठीक आहे. आता ही जी अर्थिंग केलेली असते किंवा अर्थिंग केलेली असते तर त्यामध्ये काय असतं, जे एक्स्ट्रा चार्जेस आहे, बघा नॉर्मली काय होतं तुमचं जे आपल्याकडे जो सप्लाय येतो तो एसी अल्टरनेटिंग सप्लाय, बरं का नाही. आणि जे डेव्हलप कंट्रीज आहे तिथं असतं तुमचं डीसी डायरेक्ट सप्लाय असतो, ठीक आहे. आणि बघा या केसमध्ये काय होतं तर अल्टरनेटिव्ह म्हटलं तर काही केसमध्ये ते जास्त चार्जेस सप्लाय करतात आणि काही केसमध्ये ते कमी चार्जेस होतात. म्हणून जे आपलं बल्ब वगैरे जर असेल तर तुम्ही बघत असाल तर तो फ्लक्च्युएट होत असतो म्हणजे काय, काही वेळेस इंटेन्सिटी कमी होते त्याची आणि काही वेळेस सडनली ती वाढत असते. वाढते कधी, जेव्हा चार्जेसचा फ्लो जास्त असेल तर, म्हणजे करंट सप्लाय जास्त झाला तर ती इंटेन्सिटी जास्त राहते. आणि जर चार्जेसचा सप्लाय कमी असेल तर ते काय होतं तर इंटेन्सिटी त्या लाईटची काय असते तर कमी असते. तुम्ही खेड्यामध्ये बघितलं ना तर तिथं सिंगल फेज 3 फेज असं सप्लाय देत असतात, बरं की नाही. तर मोटर चालू नाही म्हणून ते सिंगल फेज देतात आणि त्याच्याने मोटरच चालत नाही, ठीक आहे. मग त्या केसमध्ये इंटेन्सिटी खूप कमी असते, लाईटचा उजेडच पडत नाही, मग त्या केसमध्ये चार्जेस काय झाले तर कमी झाले. मग समजा एसी सप्लाय आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होतं तुमचं व्हेरिएशन होत राहतं, बरं की नाही. मग असं व्हेरिएशन होऊ नये म्हणून त्याला काय केलं असतं तुम्ही अर्थिंग केलं असतं. अर्थिंगचं मेन काम काय असतं, जे एक्स्ट्रा चार्जेस आहे ते काय करतं तर अर्थ थ्रू काय करतं तर काढून टाकतं, बरं की नाही. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पर्यंत पोहोचवत नाही. मग अर्थ या अर्थिंग मध्ये जर अर्थ मध्ये जर चार्जेस असेल तर ते पोटेन्शियल, त्या ठिकाणचं जे पोटेन्शियल आहे ते पण काय कन्सिडर करता येईल, आज तुम्हाला झिरो पोटेन्शियल म्हणून कन्सिडर करता येईल. अर्थ सरफेस इज कन्सिडर ॲज अ झिरो पोटेन्शियल सरफेस. आणि अजून एक कंडिशन काय सांगितलं, जर चार्जेस कुठे असते तर इन्फानाइट डिस्टन्स वरती असेल तर तुमचं काय होणार तर पोटेन्शियल या ठिकाणी झिरो तयार होणार. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचं दॅट इज इक्वी पोटेन्शियल सरफेस. आता इक्वी पोटेन्शियल, इक्वी म्हणजे काय इक्वल, आणि पोटेन्शियल इक्वल असलं पाहिजे असा सरफेस आपल्याला तयार करायचा आहे. आता बघा तुम्हाला पोटेन्शियलचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, जनरल फॉर्म्युला, आणि तो आहे तुमचा 1/4πε0 चार्ज Q डिवायडेड बाय R. एकच चार्ज घेतला आपण, कोणता तरी एकच चार्ज बरं, सिंगल चार्ज साठी आपण डिस्कस करतोय. आणि हा काय असतं तर 1/4πε0, याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9 × 10⁹. मग राहिला काय तर Q ची व्हॅल्यू पण फिक्स राहील, काय तर राहील 1 कुलम 2 कुलम काय असेल ते असेल, बरोबर का नाही. मग राहिला R, म्हणजे हा जो पोटेन्शियल आहे तो पोटेन्शियल कशावरती डिपेंड आहे तर R वरती डिपेंड आहे. म्हणजे पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन, ज्या पॉईंटला आपल्याला पोटेन्शियल फाइंड करायचं आणि ज्या ठिकाणी चार्ज ठेवलं त्या दोघांमधल्या डिस्टन्स वरती कसं असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शन असेल. आता सपोज मी काय घेतला, एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला या ठिकाणी, कोणता तर Q, एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला. याच्या अराउंड काय डेव्हलप होणार आहे तर याच्या अराउंड डेव्हलप होणार तुमचं
इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. ओके, आणि ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच्या कारण काय होणार तर असं कॉन्सेंट्रिक स्पिअरिकल टर्म मध्ये काय होणार तर डेव्हलप होणार. असे स्पिअर काय होणार या ठिकाणी डेव्हलप होणार चारी बाजूने. आता मी स्पिअर काढू शकत नाही तर तुम्ही सर्कल मध्ये रिप्रेझेंट करू शकता. आता जर मधला एक स्पिअर कन्सिडर केला, या सेंटर पासून याचं जे डिस्टन्स असेल आर तितकंच इतकं पण डिस्टन्स राहील. आता एक कमी जास्त झालेलं आहे पण सर्कल सारखाच राहणार, बरं की नाही. मग रेडियस ऑफ गिव्हन सर्कल किंवा स्पिअर म्हणायचं, सर्कल नका म्हणू. याची जी रेडियस आहे ती कशी असणार तर कॉन्स्टंट असणार. म्हणजे या सरफेसवरती या ठिकाणी तुम्ही पोटेन्शियल फाईंड केलं किंवा या पॉइंटला फाईंड केलं तर ते पोटेन्शियल कसं राहणार तर ते राहणार आहे इक्वलच राहणार आहे. इज दॅट क्लिअर? किंवा पुढचा स्पिअर घ्या, या स्पिअरच्या या पॉइंटला मेजर करा किंवा या पॉइंटला मेजर करा, या दोन्ही पॉइंटला पोटेन्शियल कसं राहणार तर सेमच राहणार. म्हणजे जर तुम्ही पॉइंट चार्ज घेतला आणि त्याच्या अराउंड एकाच स्पेरिकल सरफेसवरती जर तुम्ही पोटेन्शियल फाईंड केलं तर ते पोटेन्शियल कसं असतं तर इक्वल असतं आणि त्या सरफेसला काय म्हटलं तर इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हटलं जातं. इज दॅट क्लिअर? इक्वी पोटेन्शियल सरफेस. आता अजून एक टर्म घेऊ याच्यामध्ये. जर इक्वी पोटेन्शियल सरफेस जर असेल तर त्याच्यामध्ये वर्क डन किती होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. व्हॉट इज वर्क डन? वर्क डन आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. पोटेन्शियल इज इक्वल टू काय असतं तर वर्क डन अपॉन चार्ज. मग वर्क डन जर घेतला तर वर्क डन स्मॉल वर्क डन घेतला ती DW. तर हा जो पोटेन्शियल आहे तो काय असेल तर DV असेल आणि चार्ज किती घेतला तर Q. एका चार्जमुळे घ्यायचा Q. आणि व्हॉट इज DV? DV इज द चेंज इन पोटेन्शियल, पोटेन्शियल मधला चेंज. समजा या ठिकाणी एक पॉईंट घेतला, P पॉईंट घेतला आणि या ठिकाणी काय घेतला Q पॉईंट घेतला. मग काय घ्यायला लागेल तर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स VP मायनस BQ किंवा VQ मायनस BP काय घ्यायचं ते घेऊन टाकता. ठीक आहे, आणि इंटू करायला तर चार्ज झाला. क्लिअर आहे? आणि हे दोन्ही पोटेन्शियल इक्वल आहे आणि इक्वल म्हणजे सेम पोटेन्शियल आहे. म्हणजे या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू जर मायनस केलं, सेम व्हॅल्यू मधून सेम व्हॅल्यू, तर आन्सर काय ना तर 0 भेटणार. मग त्या ठिकाणी काय भेटेल तर Q. मग जर तुमचं इक्वी पोटेन्शियल सरफेस असेल तर इक्वी पोटेन्शियल सरफेस वरती जे वर्क डन भेटणार ते किती भेटणार तर 0 भेटेल. वर्क डन 0 भेटेल. अजून काय तर जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पण किती भेटणार तर 0 भेटेल. इज दॅट क्लिअर? व्हॉट इज इक्वी पोटेन्शियल सरफेस समजलं? तर असा सरफेस की ज्या ठिकाणी पोटेन्शियल प्रत्येक पॉइंटला कसं असतं तर सेमच असतो, त्याला काय म्हटलं जातं इक्वी पोटेन्शियल सरफेस. आणि इन इक्वी पोटेन्शियल सरफेस वर्क डन बाय दॅट सरफेस इज इक्वल टू काय असतं तर 0 असतो. अजून एक कॉन्सेप्ट घेता येईल आपल्याला. बघा, समजा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप झाले. आपण एक सरफेस घेऊ, याच्यातला एक सरफेस घेऊ. ही पहिली कॉन्सेप्ट समजली असेल. अजून दुसरी एक कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, तर हा एक पॉइंट चार्ज आहे Q इतका आणि याच्यापासून काय आला तर या ठिकाणी एक सरफेस तयार झाला. मी 3D मध्ये थोडंसं सरफेस या ठिकाणी ड्रॉ करतो. या ठिकाणी 3 डायमेन्शन मध्ये काय आला तर एक सरफेस या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे, हा सरफेस आहे पूर्ण. ठीक आहे, स्पेरिकल सरफेस. आणि याच्यावरती मी काय घेतलं तर मला या ठिकाणी काय करायचं त्याचं वर्क डन या ठिकाणी फाईंड करायचं आहे, बरं का नाही. आता वर्क डन जर घेतला तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट सपोज X इतका घेतला आणि हा काय तर या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट असतो म्हणून या ठिकाणी काय घेतला तर कॉस थिटा घेतला. मग इथं फोर्स जर घेतला, फोर्सला आणखीन एक Qच्या टर्म मध्ये पण रिप्रेझेंट करता येईल. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहिती आहे तो काय तर फोर्स पर युनिट चार्ज. मग फोर्स इज इक्वल टू काय असेल तर E इंटू Q. Q कोणता तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. जो पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही इकडे घेतलेला आहे तो, कळलं का नाही, त्या ठिकाणी. आणि इंटू टू करायला तर तुमचा DX इंटू करायला तर कॉस थिटा येताचं रिझन झालं. युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण इथं ब्रिंग केला. आता बघा, आधी ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे या चार्ज पासून ही इकडे डायरेक्ट होणार आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड इकडे डेव्हलप होणार आहे आणि मला या सरफेस वरती फाईंड करायचं आहे, बरं का नाही. मग डिस्प्लेसमेंट जे असणार आहे, मी या ठिकाणचं एक पोटेन्शियल घेतलं, या पोटेन्शियल म्हणजे डिस्प्लेसमेंट जे आहे ते इकडे होणार आहे. म्हणजे हा काय झाला तर तुमचा DX झाला, राईट. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि DX याच्यातला अँगल किती आहे तर तो आहे सध्या तरी 90 डिग्री, राईट ना. डिस्प्लेसमेंट आपल्याला सरफेस वरती घ्यायचं कारण की पोटेन्शियल या सरफेस वरचं घ्यायचं आणि ते इक्वी पोटेन्शियल आहे. मग DX इथं घेतला आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि DX याच्यातला अँगल किती असणार तर 90 डिग्री. मग झाला इलेक्ट्रिक फील्ड Q0 आणि हा DX झाला कॉस थिटा. थिटा किती तर 90 डिग्री. कॉस 90 किती असणार आहे? कॉस 90 असणार आहे 0. मग इलेक्ट्रिक फील्ड जी भेटणार आहे E इंटू Q0 DX आणि याची व्हॅल्यू काय झाली तर 0. म्हणजे टोटल जे आन्सर येणार ते किती असणार तर 0 असेल. क्लिअर आहे? मग जर तुम्ही सरफेस वरती घेतलं इलेक्ट्रिक फील्डच्या टर्म मध्ये, डिस्प्लेसमेंट नेहमी इलेक्ट्रिक फील्डला कसं राहणार तर परपेंडिक्युलर असेल. मग त्या केसमध्ये तुम्हाला वर्क डन किती भेटणार तर 0. मग इक्वी पोटेन्शियल फक्त पोटेन्शियल सेम आहे असं नाही सांगायचं तुम्हाला. मग इक्वी पोटेन्शियल सरफेस इज दॅट सरफेस ऍट विच पोटेन्शियल रिमेन्स सेम. आणि दुसरी कंडिशन काय,
तर ऍट विच वर्क डन बाय दॅट सरफेस बाय दॅट पोटेन्शियल ऑन दॅट सरफेस इज इक्वल टू 0. जर वर्क डन 0 असेल आणि पोटेन्शियल सेम असेल तर त्या सरफेसला काय म्हटलं जातं तर इक्वी पोटेन्शियल सरफेस या ठिकाणी आपण म्हणू शकतो. इज दॅट क्लिअर? तर हा एक पॉईंट झाला. समजा माझ्याकडे आता डिफरंट टाईपचे इलेक्ट्रिक फील्ड असेल, ठीक आहे. मग एक पॉईंट तुम्ही घेऊ शकता, हे तुम्हाला लिहायचं तर तुम्ही स्क्रीनशॉट याचं काढू शकता. अजून एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस. आता इक्विपोटेन्शियल सरफेस घ्यायचं पण कोणासाठी तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचं. इक्विपोटेन्शियल सरफेस फॉर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इक्विपोटेन्शियल सरफेस फॉर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता बघा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशाने दाखवलं जातं? बाय ड्रॉइंग पॅरलल लाईन्स. ही झाली तुमचं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे तो, ठीक आहे. मग पॅरलल लाईन तुम्ही या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकता. आणि पॅरलल आणि इक्वली स्पेस असतात, इक्वल स्पेस असतात सगळ्यांमध्ये, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही एखादा सरफेस घेतला, या ठिकाणी काय घेतला तर एखादा सरफेस घेतला तुम्ही, तर या सरफेसवरती तुम्ही कोणत्याही पॉइंटला जर त्याचं पोटेन्शियल फाइंड केलं तर तो पोटेन्शियल काय राहणार तर तुमचं नेहमी सेम राहणार. किंवा दुसऱ्या एका पॉइंटला, या पॉइंटला जर सपोज आणखीन एक सरफेस तुम्ही या ठिकाणी ड्रॉ केलं तर दिस सरफेस आकाशाचं तुमचं इक्वी पोटेन्शियल सरफेस असेल. इक्वी पोटेन्शियल सरफेस. आणि या पोटेन्शियल वरती जर तुम्ही वर्क डन फाइंड केलं या सरफेस वरती, कळलं का नाही? तर या केसमध्ये वर्क डन किती भेटणार तर तुम्हाला वर्क डन तुमचा 0 भेटेल, ठीक आहे. पोटेन्शियल जिथं सेम त्या ठिकाणी वर्क डन जो भेटणार आहे तो किती असणार तर 0 असणार. तेवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि इक्वी पोटेन्शियल नसेल तर तुमचं वेगवेगळं असू शकतं. सिमिलरली आता इक्वी पोटेन्शियल सरफेस घ्यायचं आपल्याला डायपोलसाठी, इलेक्ट्रिक डायपोलसाठी. हा पहिला पार्ट झाला. आता तुम्ही काय करा तर इक्वी पोटेन्शियल सरफेस फॉर इलेक्ट्रिक डायपोल. डायपोल माहिती आहे, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स, त्याला काय म्हटलं जातं तर डायपोल म्हटलं जातं. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी काय घेतलं तर मी एक चार्ज घेतला. कोणता चार्ज घेतला तर प्लस क्यू चार्ज घेतला. तेवढा चार्ज घ्यायचा आहे आणि तो कोणता असेल तर मायनस क्यू असेल, बरं का नाही. आणि याच्यामुळे काय डेव्हलप होणार तर इलेक्ट्रिक फील्ड. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज सरफेस आणि एंड होणार आहे कुठे तर निगेटिव्हली चार्ज. मग याच्यापासून काय होणार तर इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. या प्रकारे, ठीक आहे. घेऊ शकतात. दिस इज इक्विपोटेन्शियल सरफेस. इज दॅट क्लिअर? तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर प्रत्येक याच्यासाठी इक्विपोटेन्शियल कुठे डेव्हलप होणार आहे ते तुम्ही ड्रॉ करू शकता. इथेच गरजेचं नाही, तुम्ही इथं जरी लाईन काढलं तरी तुम्हाला ते पोटेन्शियल कसं भेटणार तर इक्विपोटेन्शियल. किंवा या ठिकाणी ऍक्च्युली या ठिकाणी इक्वली स्पेस आहे, बरं का नाही. आणि या ठिकाणी तुम्ही लाईन्स दाखवलं, इलेक्ट्रिक लाईन्स. हे काय दाखवतात तर फील्ड लाईन, इलेक्ट्रिक फील्ड लाईन. तर हे जे आरो दाखवलेले तुम्हाला जे लाईन्स दाखवलेले ते काय रिप्रेझेंट करतात तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन. तर याच्यावरती तुम्हाला मोस्टली या पार्टवरती, सेंटर पार्टवरती जे पोटेन्शियल भेटणार ते कसं भेटणार तर जवळपास सेम भेटेल. म्हणतो जो सरफेस झाला तो कोणता झाला तर इक्वी पोटेन्शियल सरफेस. या प्रकारे तुम्ही कोणत्याही चार्जसाठी काढू शकता, प्रत्येकासाठी काढायची काही गरज नाहीये. तर त्यापैकी मी 2 पॉईंट या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी घ्यायचं आणि सिस्टीम ऑफ चार्जेस मुळे घ्यायचं, ठीक आहे. आता आपण काय करणार तर नंबर ऑफ चार्जेस मुळे या ठिकाणी काय करणार तर डिस्कस करणार आहे. मग एक चार्ज आला तर काय होईल, 2 चार्ज आले तर काय होईल, किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते काय करायचं आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. एक मिनिट. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं. पोटेन्शियल एनर्जी का, कारण पोटेन्शियलच्या टर्म मध्ये आपल्याला घ्यायचंय.
आता याच्यामध्ये काय करणार तर मी 2 पॉईंट चार्ज घेणार आहे. 2 पॉईंट चार्ज मुळे काय करणार तर इलेक्ट्रिक फील्ड किती डेव्हलप होणार आहे ते घेणार आहे. ठीक आहे, मग पहिला पॉईंट घेऊ आपण इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक करू आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी घ्यायचं आहे ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 चार्जेस ऑफ 2 पॉइंट चार्जेस. बघा आता लक्ष द्या. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फाईन करायचं, यू फाईन करायचं. आता एनर्जीचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी फाईन केलेला आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे तो काय तर 1/4πε0 आणि इथं चार्ज असणार आहे Q1 × Q2 / R असतं, बरोबर की नाही. मग दोन्ही चार्जेस असतात. मग पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कधी डेव्हलप होऊ शकतात तर 2 चार्जमुळे, बरोबर की नाही. सिंगल चार्ज जर असेल तर तिथं पोटेन्शियल डेव्हलप होणार नाही. सॉरी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होणार नाही, पोटेन्शियल एनर्जी तिथं डेव्हलप होणार नाही. कमीत कमी तुम्हाला किती चार्जेस लागणार तर 2 चार्जेस. म्हणून आपण टायटल कडून टाकलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जमुळे किती पोटेन्शियल या ठिकाणी डेव्हलप होणार आहे ते याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग आता बघा मी काय घेतलं तर या ठिकाणी सिस्टीम घेतलं, ही घेतली समजा y ऍक्सिस घेतला, एक्स ऍक्सिस आणि काय घेतली तर झेड ऍक्सिस. तुम्ही कोणते ऍक्सिस घेऊ शकतात, काही अडचण नाहीये. ठीक आहे, तर समजा मी पहिलं काय घेतलं तर हा एक्स ऍक्सिस घेतला, हा काय घेतला तर वाय ऍक्सिस आणि इकडचा जो घेतला तो काय घेतला तर झेड ऍक्सिस. हा काय झाला तर ओरिजिन घेतला. आता मी काय घेतला तर एक चार्ज घेतला, कोणता चार्ज असेल तर पहिला चार्ज Q1. आता सध्या इनिशियली हा चार्ज जो आहे तो Q1 कुठे आहे तर इन्फानाइट डिस्टन्स वरती. ओके, या सिस्टीम मध्ये नाहीये, तर मला त्या इन्फानाइट डिस्टन्स वरतून तो चार्ज पकडायचा आहे आणि मला कुठे आणायचं तर सिस्टीम मध्ये आणायचं, म्हणजे या प्लेन मध्ये या स्पेस मध्ये आणायचं. कळलं का नाही. XYZ या प्लेन मध्ये या स्पेस मध्ये मी काय केलं तर त्या चार्जला ब्रिंग केला. समजा इन्फानाइट डिस्टन्स पासून मी कुठे ब्रिंग केला तर ए पॉइंटला तो काय केला तर ब्रिंग केला, राईट. आणि ओरिजिन पासून ए पॉइंटचं जे डिस्टन्स राहणार आहे ते किती घेतलं तर सपोज R1 इतकं काय घेतलं तर मी डिस्टन्स घेतलं. अँड दिस चार्ज Q1 इज ब्रिंग फ्रॉम इन्फानाइट डिस्टन्स टू द पॉइंट ए इन अ सिस्टीम. तर सिस्टीम मध्ये त्याला ब्रिंग केलं. ठीक आहे, आता ब्रिंग जर केलं तर या सिस्टीममुळे जे पोटेन्शियल डेव्हलप, बघा वर्डन कधी डेव्हलप होणार आहे जर ऑलरेडी एक पोटेन्शियल असेल. वर्डनचा फॉर्म्युला तुम्ही बघितलाय, वर्डन इज इक्वल टू काय असतं तर पोटेन्शियल, बरं की नाही. पोटेन्शियल आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला चार्जने, बरं की नाही. मग पोटेन्शियल पाहिजे आणि चार्ज पण पाहिजे, बरं की नाही. ऑलरेडी इथं कोणत्याच प्रकारचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही, बरं की नाही. म्हणजे याच्यावरती जो वर्क डन होणार आहे तो किती असणार तर 0 असणार आहे. ठीक आहे, मग आपण पहिलं स्टेटमेंट टाकू इथं. द अमाऊंट ऑफ वर्क डन, potential energy is nothing but the work done. The amount of work done in bringing charge Q1 from infinity to point A is 0. Okay, the amount of work done in bringing charge Q1 from infinity to point A is 0. Okay, पण बघा वर्डन 0 झालेला आहे कारण की दुसरा चार्जेस नाही तिथे आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पण नाही, म्हणून इथलं वर्डन किती होणार तर 0 होणार आहे, बरं की नाही. पण वर्डन 0 असेल तर पोटेन्शियल 0 असेल का, नाही. तर पोटेन्शियल त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे आणि ते पोटेन्शियल किती असणार आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, बट potential due to charge Q1 is given by. ओके, पण तिथं पोटेन्शियल 0 नसणार आहे आणि ते पोटेन्शियल किती असेल तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि पोटेन्शियल V1 कन्सिडर करू सध्या. ठीक आहे, पहिल्या चार्जमुळे. आणि पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/4πε0. चार्ज काय आहे तर चार्ज आहे तुमचा Q1, तो ब्रिंग केलेला आहे.
पण आपल्या ओरिजिन पासून जे आपण डिस्टन्स मेजर करणार आहे ते इथून मेजर करणार आहे. इथून तर ए पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर R1 इतकं पोटेन्शियल या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. ओके, तर हे फक्त आपण सध्या एकच चार्ज या सिस्टीम मध्ये आपण ब्रिंग केला, त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचं वर्क डन झालेलं नाही, पण काय झालेलं तिथं पोटेन्शियल डेव्हलप झालेलं आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी टू सिस्टीम चार्जमुळे, दोन चार्जेसमुळे. आता मी अजून एक काय केलं तर अजून एक चार्ज घेतला, तो कुठं असेल इनिशियली असेल इन्फानाइट डिस्टन्स वरती, कुठे असेल इन्फानाइट डिस्टन्स वरती. आता इन्फानाइट डिस्टन्स वरून त्याला पकडायचं आहे आणि आपल्या सिस्टीम मध्ये आणायचं आहे. मग या सिस्टीम मध्ये मी कुठं आणलं तर सपोज त्याला बी पॉइंटला या ठिकाणी आणला आणि यापासून तर बीचं जे डिस्टन्स असेल ते किती असेल तर R2 असेल. आणि बघा आता ए पासून तर बीचं जे डिस्टन्स असेल ते काय घेऊ तर आपण R12 दुसऱ्या चार्ज पर्यंत, पहिल्या चार्जचं दुसऱ्या चार्ज पर्यंत काय घेतलं तर डिस्टन्स घेतलं, हे झालं तुमचं डिस्टन्स. आता बघा ज्यावेळेस तुम्ही हा चार्ज ब्रिंग करणार आहे, ऑलरेडी पहिला जो चार्ज आहे त्याच्यामुळे काय झालं तर एक पोटेन्शियल डेव्हलप झालं, आणि बिकॉज ऑफ दॅट पोटेन्शियल हा जर चार्ज तिथं ब्रिंग केला तिथे काय होणार तर वर्क डन होणार, आणि तोच वर्क डन आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी फाईन करायचा. ओके, मग आता थर्ड पॉईंट घेऊ. when charge Q2 is bring from infinity to point B तर या केसमध्ये पॉइंट बी ला जर आणलं तर त्या केसमध्ये त्याच्यावरती काय तर वर्क डन होणार आहे. ठीक आहे, when charge is bring from infinity to point B, then the amount of work done on charge Q2 is. ओके, आता वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तर वर्क डनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिणार आहे. वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल घ्यावं लागेल. आता पोटेन्शियल कोणामुळे डेव्हलप झालंय, पोटेन्शियल डेव्हलप झालंय चार्ज Q1 मुळे. ठीक आहे, मग पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1, पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं जो चार्ज तुम्ही ब्रिंग केलाय इंटू चार्ज Q2. ओके, तर चार्ज Q2 ने त्याला काय करावं लागेल तर तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल, तर तुम्हाला काय भेटून जाईल तर या ठिकाणी वर्क डन भेटून जाईल. वर्क डन कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर वर्क डन रिप्रेझेंट करणार आहे W ने. ओके, W इज द वर्क डन. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 मुळे किती पोटेन्शियल डेव्हलप झालंय तर ते आहे तुमचं V1, आणि विच इज इक्वेशन आपण इक्वेशन नंबर 1 वरून भेटू शकतं, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर तुमचा दुसरा चार्ज तो काय असेल तर तुमचा Q2. V1 आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये भेटलेला आहे, मग तो या ठिकाणी आपण पुट करून देऊ. मग V1 आहे तुमचा 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0. चार्ज किती आहे तर चार्ज आहे तुमचा Q1, पण डिस्टन्स R1 ने घेता येणार. आता डिस्टन्स कोणता घेता येईल तर या दोघांमधलं घ्यायचं ना, मग R1 ने घेता येणार तर डिस्टन्स राहणार तुमचा R12 राहणार. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ते जनरल फॉर्म्युला झाला फक्त R1 इथून मेजर करायचो. आता या दोघांमध्ये आपल्याला वर्क डन फाईन करायचं, म्हणजे इथून तर इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आणि ते किती येतात R12 इतकं डिस्टन्स आहे. मग इथं टाकताना R12 इतकं डिस्टन्स तुम्हाला पुट करावं लागेल, आणि जो चार्ज आहे तो कोणता असेल तर चार्ज इंटू Q. क्लिअर आहे, हे झालं तुमचं अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग सेकंड चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू इन द प्रेझेन्स ऑफ फर्स्ट चार्ज. पहिल्या चार्जच्या प्रेझेंट मध्ये जर दुसरा चार्ज ब्रिंग केला तरच त्याच्यावरती काय होणार तर वर्क डन होणार. म्हणजे याच्यावरून समजलं तुम्हाला कमीत कमी तुम्हाला किती चार्जेस लागणार आहे, 2 चार्जेस लागणार आहे, त्याच्यावरती वर्क डन होणार आहे. आता हा जो वर्क डन आहे, माईक बंद करा 2 मिनिटं. हा जो वर्क डन होणार आहे हा वर्क डन कशामध्ये स्टोर होतो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आपण लेटर U ने रिप्रेझेंट करणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी U ने आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, मग आता एक लास्ट टॉपिक या ठिकाणी लिहून टाकू. दिस वर्क डन is stored in the form of electrostatic potential energy. Electrostatic potential energy. आणि हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे कशाने ब्रिंग केला तर
यू ने रिप्रेझेंट केला. मग डब्ल्यूच्या जागी तुम्ही काय टाकणार तर यू टाकणार आणि तो फॉर्म्युला लिहून टाका. तो फॉर्म्युला काय तर 1/4 पाय एप्सिलॉन आणि दोन्ही चार्जेस आता एकत्र करून घेऊ Q1 इंटू Q2 आणि डिवाइड करायला तर R12. व्हॉट इज R12? R21 इज द डिस्टन्स बिटवीन A अँड B. ओके, मग ते काय करू शकतात R2 मायनस R1 घेऊ शकतात. मॅग्निट्यूड ऑफ R2 बार मायनस R1 एक असायचं तुमचं R12 इतकं डिस्टन्स आहे. या प्रकारे तुम्ही एनर्जी स्टोअर करू शकता. हे झालं फक्त 2 सिस्टीम चार्जमुळे. तुम्हाला आपल्याला 3 सिस्टीम चार्ज घ्यायचं, 4 सिस्टीम चार्ज असं आपण कंटिन्यू करत जाऊ. बघा काय दिलेलं आहे आपण तर बी पॉईंट घेऊ आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 चार्जेस होते. आता मी 3 चार्जेस करतो. सिस्टीम ऑफ 3 चार्जेस, 3 पॉइंट चार्जेस. आता मी काय केलं रे, सर्वात पहिले Q1 ब्रिंग केला. Q1 इज ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. सिस्टीम मध्ये आपण ब्रिंग केला. कोणत्या पॉइंटला ब्रिंग केला तर ए पॉइंटला मी काय केलं तर ब्रिंग केला. ठीक आहे, ब्रिंग जर केला तर त्याच्यामुळे काय होणार तर वर्डन तर नाही होणार, पण त्यामुळे काय होणार तर पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे आपण ऑलरेडी आपण पहिल्या याच्यात लिहिलेलं आहे. आता या पोटेन्शियलचा काही संबंध नाहीये. आपण डायरेक्टली इथून स्टार्ट करू. ज्यावेळेस आता पहिला चार्ज आलेला आहे ऑलरेडी आपल्याकडे. आता मी दुसरा चार्ज ब्रिंग केला. वेन चार्ज Q2 इज ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी इन अ सिस्टीम, देन अमाऊंट ऑफ वर्डन ऑन चार्ज Q2. तर चार्ज Q2 वरती किती अमाऊंट ऑफ वर्डन होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं ड्यू टू ब्रिंगिंग ऑफ चार्ज Q2. तर ते फाइंड करू. मग आपण डायरेक्टली Q2 पासून स्टार्ट करणार आहे. Q1 चं माहिती आहे आपल्याला, तर आपण पहिल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. आता डायरेक्टली आपण दुसरा आणि तिसरा चार्ज ब्रिंग केला तर त्यामुळे काय होणार आहे तर या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ओके, तर आपल्याला फर्स्ट पॉईंट घ्यायचा. आता याच्यामध्ये 3 सिस्टीम ऑफ चार्ज. पहिला चार्जचा मी विचार करत नाही, डायरेक्टली दुसरा चार्ज मी ब्रिंग केला. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन, द अमाऊंट ऑफ वर्क डन, the amount of work done in bringing charge Q2 from infinity to point B in a system. Yes. Okay. The amount of work done in bringing charge Q2 from infinity to point B in a system is आपल्याला वर्क डन फाइंड करायचं. आणि वर्क डन तुम्हाला माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला मी पहिले आताच लिहून देतो, पुढे परत लिहिणार नाही किंवा मला लिहून देऊ. चला काय अडचण नाही. वर्क डनचा फॉर्म्युला काय तर पोटेन्शियल. पोटेन्शियल कोणामुळे डेव्हलप होणार आहे, पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1. पोटेन्शियल due to charge Q1. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 इंटू त्याला मल्टिप्लाय करायचं, चार्जने मल्टिप्लाय करायचं. ओके, इंटू चार्ज, पण कोणता चार्ज जो ब्रिंग केलेला आहे तो, इंटू चार्ज तो काय घेतला तर आपण Q2 हा चार्ज या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, तर या प्रकारे वर्डन कशाने डिपेंड करणार आहे, वर्डन या दोघांमध्येच आहे. मी काय करतो तर वर्डन घेतो इन प्रेझेन्स ऑफ फर्स्ट चार्ज अँड सेकंड चार्ज, मग त्याला W12 रिप्रेझेंट केला. क्लिअर आहे. W12 रिप्रेझेंट केला आणि जो पोटेन्शियल आहे पहिल्या चार्जमुळे तो असणार आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0. चार्ज कोणता आहे Q1 आणि या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं आणि या दोघांमधलं डिस्टन्स आहे R12. क्लिअर आहे. आणि कोणता चार्ज ब्रिंग केला तर Q2 ब्रिंग केला. मग Q1 आहे आणि तिथं ब्रिंग केलेला जो चार्ज आहे तो काय तर Q2 आहे. इतका अमाऊंट ऑफ वर्क डन याच्यावरती होणार आहे, जे आपण पहिल्या इक्वेशन मध्ये घेतलं. याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता या सिस्टीम मध्ये अजून तिसरा चार्ज आणायचा आहे. पहिला चार्ज आणलेला आहे त्याच्याबद्दल आपण पहिल्याच इक्वेशन मध्ये लिहिलेलं आहे. आता मी डायरेक्टली दुसरा इन प्रेझेन्स ऑफ फर्स्ट चार्ज दुसरा चार्ज ब्रिंग केला त्याच्यामुळे घेतलं. ठीक आहे. आता आपण काय करू तर नेक्स्ट चार्ज घेऊ विच इज Q3 आणि तो काय करायचा, तो कुठे असणार आहे इन्फिनिटीला. त्या इन्फिनिटी पासून पकडायचा आणि आपल्या सिस्टीम मध्ये आणायचा. सपोज तो पॉईंट कुठं असेल तर P पॉईंट या ठिकाणी मी घेतलेला. ठीक आहे. या सेंटर पासून याचं जे डिस्टन्स असेल कोणाचं तर C पॉईंटचं, ते काय घेतलं तर R3 इतकं मी डिस्टन्स घेतलं. R3 इतकं डिस्टन्स घेतलं
आता या चार्ज Q3 वरती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. कोणामुळे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे? एक म्हणजे काय तर Q1 मुळे Q3 वरती पोटेन्शियल डेव्हलप होणार आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स असेल ते किती असेल R13. अजून कोणामुळे होणार? या Q2 मुळे पण एक पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे आणि त्याच्यामुळे पण काय होणार आहे? याच्यावरती वर्क डन होणार आहे आणि हा जो वर्क डन आहे तो हे जे डिस्टन्स आहे वर्क ते किती असेल तर 2-3 असेल. इज दॅट क्लिअर? तर आपल्याला काय करायचं आता? वर्क डन या ठिकाणी फाईंड करायचं आहे. मग आता आपण वर्क डन फाईंड करू. मग सेकंड पॉईंट घेतलं, द अमाऊंट ऑफ वर्क डन in bringing charge Q3 from infinity to point C in a system. Point C in a system is ओके. तर इन्फिनिटी पासून जर पॉइंट सी ला जर तुम्ही तो चार्ज जर ब्रिंग केला तर त्याच्यावरती किती वर्क डन होणार? हा जो पॉइंट आहे तो फक्त Q3 ब्रिंग केल्यानंतर, बरोबर की नाही? आधीचा जो आहे तो Q2 ब्रिंग केल्यानंतर. मग तुम्ही फक्त एवढं पण लिहू शकता. मी तुम्हाला सगळंच लिहून देतोय, किती प्रकारचं होणार आहे सर्व लिहून देतो. ठीक आहे, पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला याच्यासाठीच दिलेलं आहे. तर आपण याच्यासाठी नाही तर पूर्ण याच्यासाठी आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, मग वर्क डन होणार आहे कशावरती होणार आहे? थर्ड चार्ज होती. आगी आपण फक्त दुसरा चार्ज आला म्हणून याला काय करू तर आपण W2 कन्सिडर करू. 1 2 घेण्यापेक्षा W2 कन्सिडर करू. ठीक आहे, मग अमाऊंट ऑफ वर्क डन, तर याचा जो फॉर्म्युला आहे तर पोटेन्शियल असणार आहे. तर पहिला पोटेन्शियल कोणामुळे? पोटेन्शियल ड्यू टू चार्ज कोणता चार्ज तर Q1. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 आणि कोणता चार्ज ब्रिंग केला आहे तर ब्रिंग केलेला आहे Q3, चार्ज Q3 प्लस potential due to charge Q2. Potential due to charge Q2 आणि कोणता चार्ज ब्रिंग केला आपण तर चार्ज Q3 ब्रिंग केला, त्याने मल्टिप्लाय करा. क्लिअर आहे? म्हणजे दोघांचाही विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. ठीक आहे, मग या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. मग बघा, पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 जर घेतला Q1 तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/4πε0. चार्ज कोणता आहे? Q1 आहे, राईट? आणि याच्यामधलं डिस्टन्स घ्यायचं, दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते काय तर R13 आहे. इज दॅट क्लिअर? आणि चार्ज कोणता ब्रिंग केला? Q3, मग याला मल्टिप्लाय करा Q3 प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q2, मग याचा फॉर्म्युला राहील 1/4πε0. तो काय बदलणार नाही. चार्ज कोणता आहे? Q2, पण Q2 पासून कुठे फाईंड करायचं? Q3 ला. त्या दोघांमधलं डिस्टन्स R23 आहे. आणि चार्ज कोणता आहे तर तो आहे तुमचा Q3. आज आला तुमचा फक्त पोटेन्शियल कोणामुळे तर वर्क डन झाला, कोणामुळे तर Q3 ब्रिंग केल्यामुळे. कळलं का नाही? Q3 मुळे इतका पोटेन्शियल आणि Q2 जर ब्रिंग केला तर इतका पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होणार. मग टोटल जी पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होणार आहे ते दुसऱ्या चार्ज मुळे याच्यामुळे पण झालं आणि याच्यामुळे या सर्वांची काय करावं लागेल तर आपल्याला ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, मग टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन in bringing charge Q1, Q2 and Q3 from infinity to the system is. Third घेणार आहे, the total work done in bringing charge Q1, Q2 and Q3 from infinity to the system. ओके, तर हे सर्व चार्ज जर तुम्ही ब्रिंग केलं तर त्याच्यावरती किती वर्क डन होणार आहे? मग तो वर्क डन आपण रिप्रेझेंट करणार आहे W ने. मग पहिला फक्त याच्यामुळे दुसऱ्या चार्जमुळे झाला तो W2 आणि तिसऱ्या चार्जमुळे जो ब्रिंग केला तो W3. ठीक आहे, मग या सर्वांची काय करायला लागेल तर तुम्हाला ऍडिशन करावं लागेल. आता आपण ही जी स्टेप आहे ती पुढच्या याच्यात कंटिन्यू करू. ठीक आहे, मग आता आपल्याला टोटल वर्क डन फाईंड करायचं सगळ्यामुळे, Q1, Q2 आणि Q3 मुळे सर्वांमुळे वर्क डन फाईंड करायचं. आणि तो काय घेतला तर आपण W घेतला. त्यापैकी Q2 आहे. Q2 आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये भेटलेला आहे.
आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 म्हणून टाका. W2 काय आहे, तर W2 आहे तुमचा 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R12 प्लस आता दुसरं W3 घ्यायचं आणि W3 इथे बघा. तर पहिला फॉर्म्युला लिहा काय 1/4 पाय एप्सिलॉन 0 चार्जेस कोणता असेल Q1 Q3 डिवायडेड बाय R13 आणि लास्ट घ्यायचं आपल्याला. लास्ट कोणता असेल 1/4 पाय एप्सिलॉन 0 आणि पुढचा असेल Q2 Q3 डिवायडेड बाय R. क्लिअर आहे, हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. आता या सर्व टर्म मधून काहीतरी कॉमन येण्यासारखं कॉमन काय येणार तर 1/4 पाय एप्सिलॉन 0 आणि अनकॉमन करणार आहे Q1 Q2 डिवायडेड बाय R12 प्लस Q1 Q3 डिवायडेड बाय काय घेतलं तर R13 हा गेलेला आहे इथला राहिला आणि लास्ट टर्म राहिला तो काय तर Q2 Q3 डिवायडेड बाय R23. ओके, तर हे झालं तुमचं टोटल वर्क डन ऑन in bringing third number of charge in a system, but this work done is stored in terms of energy, potential energy, electrostatic potential energy, but this work done is stored in the form of electrostatic potential energy. आणि जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशाने डिपेंड करणार तर लेटर यू ने डिपेंड करणार. मग यू का असेल तर हे परत रिराईट करून टाका. यू डब्ल्यू च्या जागी फक्त यू झाला. आज आला तुमचा 4 पाय एप्सिलॉन 0 पुढे असेल तुमचं Q1 Q2 त्याला डिवाइड करायचं R12 पुढे Q1 Q3 त्याला डिवाइड करायचं R13 आणि पुढे असेल Q2 Q3 आणि तो असेल R23. हे झालं तुमचं टोटल एनर्जी इन ब्रिंगिंग 3 चार्जेस इन अ सिस्टीम. तर सिस्टीम मध्ये चार्जेस जर ब्रिंग केलं तर एवढी एनर्जी त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. आता पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तर ते समजून घ्या. फक्त Q3 मुळे चार्ज जर आला तर त्याच्यावरती होणार आहे Q1 आणि Q2 मुळे दिलेलं फक्त, बरोबर की नाही. म्हणजे फक्त हेच दिलेलं आहे, ते वरचं दिलेलं नाही. तर आपण प्रत्येकाचा विचार करतोय, Q1 चा Q2 वरती विचार करतोय, सगळ्यांचा विचार करतोय. ते त्यांनी डायरेक्ट शेवटी दिलेलं आहे. मग आपण एकेकाचा विचार करतोय. त्यांनी डायरेक्टली 2 सिस्टीम नंतर डायरेक्टली N सिस्टीम ऑफ चार्जेस दिलेलं आहे. त्यांनी डायरेक्ट शेवटचं दिले. मग आपण काय करणार तर सर्वच नाही घेणार आहे. मग आपण एकेकाचा विचार करणार. ठीक आहे, तर या प्रकारे आपण कन्सिडर केलं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी of a system of two charges of a system of two charges in an external electric field. इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर त्यामुळे किती या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल तर डिस्कस करावा लागेल. मग आता सर्वात पहिले आपण काय करणार तर सर्वात पहिले एक पहिला चार्ज घेणार आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे बघा, लक्ष द्या इकडे, आधी समजून घ्या. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि विदाउट एक्सटर्नल. आधीचा जो घेतला होता मी काय घेतला होता तर एक चार्ज घेतला होता Q1 आणि तो Q1 काय केला तर मी ब्रिंग केला कुठून ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू द सिस्टीम ए पॉइंट पर मी त्याला ब्रिंग केलं होतं. तीच डायग्राम असणार आहे. पण त्या केसमध्ये त्याच्यावरती फक्त पोटेन्शियल डेव्हलप व्हायचं, राईट ना. पोटेन्शियल त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. पण पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, जी वर्डन आहे वर्डन किती असणार आहे 0 असणार आहे. पण या केसमध्ये दोनच सिस्टीम चार्जेस आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण जो चार्ज ब्रिंग केलेला आहे तो कुठून करायचं तर इन्फिनिटी. एक काम करू, पहिले सिंगल चार्ज साठी घेऊ, नंतर मग आपण 2 चार्जेस साठी घेऊ. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ सिंगल चार्ज इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सिंगल चार्ज साठी घेऊ. मग सिंगल चार्ज साठी समजलं तर तुम्हाला डबल चार्ज साठी ऑटोमॅटिकली समजून जाईल. ठीक आहे, एका चार्ज आपल्याला ब्रिंग करायचा आहे सिस्टीम ऑफ सिंगल चार्ज. तर बघा का पहिले घेऊ आपण. इफ
एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर ऑलरेडी तिथं काय असणार आहे, त्याच्यामुळे डेव्हलप होणारं पोटेन्शियल असणार आहे. ठीक आहे, मग ते पोटेन्शियल जर असेल त्याच्यावरती किती वर्डन होणार आहे ते आपण डिस्कस करू. इफ व्ही सफिक्स आर घेतला, आर व्ही म्हणजे पोटेन्शियल किती डिस्टन्स वरती, तर आर इतक्या डिस्टन्स वरती. व्ही आर इज द एक्सटर्नल पोटेन्शियल, इज द एक्सटर्नल potential at a given point. जो पण पॉईंट दिलेला आहे त्या पॉइंटला तुम्हाला काय करायचं, व्ही आर इतकं काय असणार तर पोटेन्शियल असणार आहे. कशामुळे, बिकॉज ऑफ एक्सटर्नल फोर्स. ओके, व्ही आर इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट ड्यू टू एक्सटर्नल फील्ड, ड्यू टू एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड मुळे तिथे काय होणार तर पोटेन्शियल डेव्हलप होणार. आता आपल्याला माहिती आहे तर वर्डनचा फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे, मग सेकंड पॉईंट घेऊ आपण. वी हॅव, सांगा वर्डनचा फॉर्म्युला काय आहे, तर वर्क डन इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. एक्सटर्नल इलेक्ट्रिक पोटेन्शियल करू. ठीक आहे, वर्डन इज इक्वल टू एक्सटर्नल पोटेन्शियल इंटू चार्ज. किंवा मग आता असं स्टेटमेंट देऊ आपण. ठीक आहे, लिहिण्यापेक्षा वर्डन ब्रिंग करायचं, आपण एक चार्ज ब्रिंग करणार आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन in bringing charge Q1 from infinity to the system. Yes. Okay, अमाउंट ऑफ वर्क डन तयार होणार आहे जेव्हा चार्ज Q1 आपण ब्रिंग करणार आहे, जो इन्फिनिटी पर्यंत होता आणि आपल्या सिस्टीम मध्ये आणला. ऑलरेडी सिस्टीम मध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याच्यामुळे किती पोटेन्शियल डेव्हलप झालं तर व्ही सफिक्स आर इतकं पोटेन्शियल डेव्हलप झालं, किंवा तुम्ही व्ही कन्सिडर केलं तरी चालेल. ठीक आहे, व्ही आर इतकं पोटेन्शियल त्या ठिकाणी डेव्हलप झालं आर इतक्या डिस्टन्स वरती. मग आपल्याला काय करायचं, देअरफॉर वर्क डन फाईंड करू आपण. वर्क डन इज इक्वल टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक पोटेन्शियल, एक्सटर्नल इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्याला मल्टिप्लाय करायचं चार्ज Q1 ने इंटू चार्ज Q1. ओके, इंटू चार्ज Q1. आणि हा जो वर्डन आहे तो कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर W ने रिप्रेझेंट करणार. आणि एक्सटर्नल पोटेन्शियल किती आहे तर V सफिक्स R घेतलं, पोटेन्शियल ऍट पॉइंट R, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर चार्ज Q1 ने. मग इतका अमाऊंट ऑफ वर्डन या ठिकाणी तयार होणार. आधीच्या केसमध्ये बघा, जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर नुसता चार्ज जर ब्रिंग केला तर तिथं पोटेन्शियल नाही, म्हणून त्याच्यावरती वर्डन किती व्हायचं, 0 व्हायचं. पण या केसमध्ये काय होतं तर ऑलरेडी तुमचा चार्ज आहे तिथे, बरं ऑलरेडी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे तर ते आपण ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे. आणि जर त्या चार्ज त्याच्यामध्ये जर एखादा चार्ज ब्रिंग केला तर त्या पोटेन्शियलमुळे तिथे काय होणार तर वर्डन होणार, आणि ते वर्डन किती असणार ते इतकं. मग त्या ठिकाणी तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं असेल किती आहे एक्सटर्नल पोटेन्शियल, फक्त त्याला चार्जने मल्टिप्लाय करून टाकायचं, तुम्हाला वर्डन भेटून जाईल. पण हा जो वर्डन आहे तो कशामध्ये स्टोअर होणार आहे, इन टर्म्स ऑफ एनर्जी, अँड दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आणि तो कशाने करणार तर यू ने रिप्रेझेंट करणार. मग डब्ल्यू ला रिप्लेस करायचं यू, देअरफॉर यू इज इक्वल टू पोटेन्शियल, एक्सटर्नल पोटेन्शियल व्ही आर असेल आणि त्याला मल्टिप्लाय करायचं चार्ज Q1 ने, तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकता. आणि एक मग आता आधीच्या केसमध्ये एका चार्ज साठी नेऊ शकत, पण एक्सटर्नल फील्ड मध्ये तुम्ही एक चार्ज जरी ब्रिंग केला तरी त्याच्यावरती वर्क डन होणार आहे. तर एवढा डिफरन्स आहे.